हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अगदी निमुळती गल्ली आहे. त्या गल्लीतून दोन माणसं जर बघितलं तर व्यवस्थित जाऊ शकणार नाही. तरी सुद्धा प्रॅक्टिस जबरदस्त आहे. एवढा पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. विशाल सर थोडंसं असं उभं राहा. आता साईड चेंज झाली. ओके, नो डाऊट. स्पोर्ट्स फॅमिलीचा अँगल आम्ही कव्हर करताना दिसतोय. चला सायकल सायकल थांबू नका प्लीज, या बाजूला. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर आहे. SV पाटील साहेब आज त्यांचाही वाढदिवस आहे. तर सर धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि निश्चितच थँक्यू सर. आणि आज SV पाटील साहेब अग्निशमन दल अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. संजय साहेब आपल्या विविध कार्यक्रमादरम्यान पुढे सरकत आहेत. मात्र या स्पर्धेत आल्यानंतर निश्चितच त्यांचं मनापासून आभार. जयला 3 षटकारासाठी 200 आहेत. मात्र त्यांनी हा फटका खेळलाय 2 धाव्यासाठी. हा नो बॉल सुद्धा आहे. भीमर राखलाय. अक्षयला निश्चितच या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. नो बॉल आहे. फ्रीड आहे. कम ऑन जय. त्याचा कोच घरातून कोचिंग करतोय. नितेश तुळशीराम पाटील ऑनलाईन कोचिंगचे फक्त 200 रुपये आहेत महिन्याचे. चांगला चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू योग्य पद्धतीने खेळू शकले नाही आहेत. हा चेंडू डॉट येतोय. चला नेक्स्ट मॅचचा देखील कॉल करतोय. वसंत फार्म वर्सेस फ्रँक 11 टीम आहे. वसंत फार्म कुठे आहे? काय ही ओपनिंग जोडी आहे. एकाच घरातून ओपनिंग जोडी आहे. ऑन साईडला फटका जबरदस्त आहे. मात्र तिथे उपस्थित आहे तो म्हणजे निश्चितच सौरभ पाटील. थ्रो आहे. धावा येणार आहेत मात्र स्ट्राईक पाहिजे मला. अजून धावा येतील. चेंडू अजूनपर्यंत हातात नाही आहे. इथे आपण बघतो आता अंडरआर्म थ्रो दिला जातोय. मेहनत करायला लावली मोहितला. धावसंख्या पुढे सरकली आहे. 8 धावा झालेत. षटकार मारावाच लागेल जयला, नाहीतर घरी जेवण नाही. आलेत. गुड शॉट. षटकार. वा अप्रतिम फटका आणि 200 रुपयाकडे कूच केलंय. प्रत्येक 6ला आय थिंक. अक्षयवर आक्रमण केले जात आहे. पहिल्या षटकात आतापर्यंत धावसंख्या आपण पाहूया 14 धावा झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा चेंडू चांगला आहे अक्षयचा. मात्र हा गोलंदाज जश्न का लपवला होता. विकेट येणार आहे. विकेट टाकायला लावली आहे. जनक पाटील स्ट्राईक हवी आहे त्यांना. अंदाज बाद होतोय. संपर्क साधा नितेश तुळशीराम पाटील. महिन्याचे 200 रुपये. वाईट बॉल असणार आहे. खराब चेंडू आहे. अक्षयची ओव्हर आज संपेल की नाही. मॅच फक्त 4च ओव्हरची आहे. लक्ष असू द्या. एकच वाईड. संघाची धावसंख्या आपण बघतोय 16वर जाऊन पोहोचली आहे. तुषार पाटील आमचे गुणलेखक मित्र चांगलं काम करतायत. प्रत्येक एका खेळाडूचा अपडेट्स ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. काल काय घडलं होतं या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी आपल्या पेन आणि वहीमध्ये निश्चितच नोंदणी केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण दर्पण यांचं. थ्रो मात्र ओव्हर थ्रो आहे का नाही. धावसंख्या 17. पहिले षटक संपले. दुसऱ्या षटकासाठी कोण. प्रणय किशोर पाटील का नाही. कृष्णा असेल. प्रणय बॅटिंग करणार आहे नो डाऊट.
आज संदीप चव्हाण देखील आहेत, मात्र त्यांना सुद्धा बॉलिंग मिळेल की नाही. मला वाटलं की आज जयवंत म्हात्रे सुद्धा उतरतील, मात्र जयवंत म्हात्रे यांनी आय थिंक फॉर्म भरला नव्हता. या सामन्यात चालले असते तुम्ही, कारण या सामन्याची गणित जरी काही असली तरी देखील पुढे सरकण्यासाठी संधी आता नाही आहे. कृष्णा येत आहेत. मगाशी देवांशनं जबरदस्त कामगिरी केली. आपल्या मुलाचा कित्ता ते गिरवणार का? विकास स्ट्राईक एंडला आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी लिडिंग आहे. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये. 2 धावा डी झोनमध्ये. थँक्यू सर. आशुतोष व्यवहारे यांना तुम्ही पाहू शकता. अफलातून पंच आहेत. हे जे 3 पंच आहेत ना ते अगदी जिगरी दोस्त आहेत, म्हणजे कुठेही जाताना एकत्र जातात. देईन तुम्हाला माहिती मी. हो हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लक्ष नाही अक्षयचं इथे. क्षेत्ररक्षण चांगलं केले, मात्र हा झेल व्हायला पाहिजे होता. हो, जनक स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. चला जनक, षटकार मारा, 200 जिंका. वसंत फार्मचा स्टार खेळाडू विशाल राऊत आलाय. राय प्रीमियर लीग सीझन 4. हो, टो एंड लागलाय. किती धावा मिळतील इथे? दुसरी धाव अवेलेबल असेल, मात्र नितांत मात्रे. असं दृष्टी वॉरियरच्या संघाला कोणाची दृष्टी लागली कळलंच नाही. काय संघ आहे बघा, जवळजवळ जेम्स बॉन्डचे 5 खेळाडू आहेत, आणि असं असताना सुद्धा हा संघ पुढे सरकू शकला नाही. कारणे द्या, नोटीस द्यावी लागेल. एवढा चेंडू हवे तर हा झेल होणार का? नित्तांचा प्रयत्न शेवटच्या क्षणी थोडंसं थांबवलंय, मात्र एकच धाव. जनक आपल्या प्राईडसाठी खेळतोय. टीम जय श्रीराम. आणि मला वाटतं यशांच्या पाठीमागून स्लेजिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय, चेंडू निर्धाव जाणार आहे. गुड बॉलिंग कृष्णा पाटीलजी. पाणी हवंय का? षटकार मारला तर पाहिजे तेवढे चायनीज. क्या बात आहे. यष्टीरक्षकाकडून ही निश्चितच सोय आहे. चांगला फटका आहे, मात्र 2 धावा. या बाजूला खेळावं लागेल जनक मित्रा. त्यामुळे षटक इथे संपलंय. चेंडू दिलाय सर इकडे, नो डाऊट. आहे का तुमच्याकडे? ओके. विशाल नाईक आणि त्यांची ट्रॅक पॅन्ट. 6 चेंडू तो ठेवू शकतो, 2 एक्स्ट्रा. चला, या मॅचमध्ये जास्त काही नाहीये. धावसंख्या झाल्या आतापर्यंत ती म्हणजे 24, मात्र 2 षटकात ही धावसंख्या बनवली. चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे कृष्णा पाटीलनं. नवीन गोलंदाज येत आहेत, तो म्हणजे बॉर्डरवरचा खेळाडू. मात्र इथे थोडीशी जपून गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे भावेशला. आणि भावेशचा रनअप, त्याचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी अगदी पाहणेबल आहेत. यावेळेला हा फटका इथे जजचं लक्ष नाही आहे, मात्र तरी सुद्धा एकच धाव मिळेल. या मॅचमध्ये बघा, जज गोलंदाजी करणार नाहीये, संदीप चव्हाण गोलंदाजी करणार नाहीये, नितांतला सुद्धा आय थिंक बॉलिंग नाही आहे, त्यामुळे दर्पणला टाकावे लागेल. आणि दर्पणसाठी पारितोषिक आलंय. डाईव्ह मारून जर झेल घेतला तर कपड्यांची धुलाई घरी करीन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिळतील फक्त 2च धावा. प्रयत्न करतोय जनक. हा सामना फक्त प्रेक्षणीय मॅच आहे असं आपण बोलूया, मात्र प्राईडसाठी खेळा मित्रांनो, जिंकण्यासाठी खेळा.
कारण एकतरी मॅच तुम्ही जिंकलं पाहिजेत राय प्रीमियर लीगमध्ये, हे आपण बोलू शकतो वर्षभर. मिस टाईम स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा अगदी 30 सर्कल पार झाला आहे, अभिनंदन जनकचं. मात्र विकास हार्ड हिटर बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून फटके काय येत नाहीत, लक्ष असेल. आणि विकासचा तुम्ही फेसबुकवर प्रत्येक फोटो जर बघितला तर एक चांगली स्माईल दिसते त्याची, ती त्याची खासियत आहे, तो त्याचा USP आहे. नाही, चेंडू खालून बॅटवरून डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी भावेश यांची. बघा, भावेश असा खेळाडू आहे जो सदानंद नगर प्रीमियर लीग सुद्धा खेळतो, राय प्रीमियर लीग सुद्धा खेळतो आणि मुर्धा प्रीमियर लीग सुद्धा तू खेळतो अशी माहिती. हो, याला उडवायचा होता, मात्र तिथे दर्पण आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो बघा, फ्लॅट थ्रो आहे. प्रणय किशोर पाटील, चांगला बॅकअप, तिथे अजून धावा मिळतील. मोहित आळशी म्हणा बघा, खराब क्रिकेट. बघा, जयवंत मात्र सगळं बघतोय, त्या गोष्टीकडे लक्ष घाला. आपल्या ओनरसाठी क्रिकेट खेळा मी असं म्हणेन, कारण दृष्टी वॉरियर्स हे नाव जेव्हा येतं ना, त्यामुळे त्या नावासाठी तुम्ही जागलं पाहिजे. त्यामुळे जिंकावंच लागेल. धावसंख्या झाली आत्तापर्यंत 31, 4 ओव्हरची मॅच आहे आणि हे 3रं षटक आहे. येणार का मोठा फटका? जनक पाटील, फुलटॉस बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल सोडलाय. आणि मोहित पाटील एका वेगळ्या फ्रेममध्ये खेळत आहेत. इथे फलंदाज बाद होणार आहे, धावचीच्या रूपाने विकास, नवीन बॅटर, चला लवकर जा. हर्ष पाटील, तर क्या बात आहे, जनक पाटील नॉट आउट राहणार आहेत का? नॉट आउट राहिला तरी चायनीज, क्या बात आहे. आपल्या मित्रावर एवढं प्रेम. आता चला, राई प्रीमियर लीगचा नेक्स्ट मॅच, एक फ्रँक 11 वर्सेस वसंत फार्म. आणि ही मॅच असेल ग्रुप स्टेजमध्ये नंबर 1 वर जाण्यासाठी. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वसंत फार्म वर्सेस फ्रँक 11 आणि त्यानंतर माऊली वर्सेस जीत 11. ही मॅच देखील ग्रुप स्टेजमध्ये लीड करण्याची मॅच असेल. त्यामुळे पुढच्या दोन्ही मॅचेस अव्वल दर्जाच्या असणार आहेत मित्रांनो. एन्जॉय करा राय प्रीमियर लीग सीझन 4. दर्पण येते गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू नो बॉल आहे आणि धावा सुद्धा इथे मिळतील. 1+1 2 धावा इथे मिळतील. थँक्यू सर. आणि पुढचा बॉल असेल, येस, फ्री हिट. 2 धावा इथे मोडल्या जातील. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. फ्री हिटवर हर्षचा मोठा फटका येणार का? हर्ष महेश पाटील, वेल बोल्ड, चांगला चेंडू आहे. स्पोर्ट्स फॅमिली लाईव्हच्या माध्यमातून फॅमिली पूर्ण दर्पणची मॅच बघतेय. यावेळेला अफलातून फटका, षटकार, वा 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 हर्ष, अफलातून फटका. बघा, जर आपण आळीचा जर विचार केला ना तर डबकावळीच्या खेळाडूंनी देखील ही स्पर्धा गाजवली आहे. सुपर, गुड शॉट बाय हर्ष. संघाची धावसंख्या अगदी 40. दर्पण आक्रमण केलंय. मगाशी लावण्याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, काल देखील आपण बघितलं दबकवलीच्या 2-3 मुलांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे निश्चितच ही मुलं चांगलं नाव कमावणार आहेत. हा चेंडू लेग ब्रेक बघा, किती अफलातून लेग ब्रेक होता, मात्र दिशेवर कंट्रोल नव्हता. दर्पण प्रॅक्टिस कुठे करतो? हा देखील टर्फचे सगळे खेळाडू आहेत ते बघा, टर्फचे खेळाडू आहेत, त्यामुळे इथे जमणार नाही काम. नो बॉल आहे, 2 नो बॉल हाताळलेत. पिचवर टाका, बघा पिच एवढी मोठी बनवली आम्ही, पिचवर टाका, व्हेरिएशन नको, सरळ चेंडू टाका. सरळ टाकलाय, हा चेंडू डॉट आलाय. बघा, याला म्हणतात बेसिक, क्रिकेटचं बेसिक विसरू नका मित्रांनो.
अतिशय चांगली प्रेक्षक संख्या आणि आज बऱ्याच प्रेक्षकांना केक देखील वाटप करणार आहोत आपण. बऱ्याच जणांचे वाढदिवस आहेत. वेल बॉल स्लोअर वन. ताशी फक्त 25चा स्पीड होता आणि इथे फलंदाज आय थिंक धावचीत होतील का? यस होतील. चला नवीन बॅटर लवकर जा. अमित पाटील उतरा, काय करताय? किती बॉल लास्ट बॉल आहे. आता नवीन बॅटर गेला पाहिजे. जनकच्या बॅटमधून येणार का षटकार? जर षटकार मारला तर घरातून 2 किलो तिरपण आणि मोहितकडून अनलिमिटेड चायनीज आहे. हो डॉट. चला अजून 4 ओव्हर द्या जनकला. इथे इनिंग संपले. धावसंख्या झाली ती म्हणजे 42 आणि 43 धावांचं लक्ष्य. चला लवकर या बाहेर दृष्टी वॉरियर्स टीम आणि जय श्रीराम टीमला विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या. मग आता नेक्स्ट मॅचसाठी वसंत फार्म टीम आणि फ्रँक 11 टीम कॅप्टन चला या टॉससाठी लगेच आपण टॉस करणार आहोत. आणि सन्माननीय ज्यांचा आज वाढदिवस आहे SV पाटील सदानंद पाटील साहेब यांचे शुभ हस्ते टॉस होतोय पुढच्या मॅचचा फ्रँक 11 वर्सेस वसंत फार्म. आणि ही लढाई असेल आपल्या ग्रुपमध्ये टॉप करण्यासाठीची. त्यामुळे ग्रुपमध्ये टॉप करणारा संघ कोणता? वसंत फार्म की फ्रँक 11? या गोष्टीचा आपण उलगडा आता थोड्याच वेळात करणार आहोत. त्या अगोदर होणार आहे टॉस. प्लीज विनंती करतो या एकूणच दोन्ही टीम कॅप्टननी पुढे या. जय शेजवळ इथे आहेत का? गुड शॉट. षटकार. वा 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 अप्रतिम फटकाया होता. मात्र हा चेंडू चांगला आहे अक्षयचा. मात्र हा गोलंदाज जश्न का लपवला होता? विकेट येणार आहे. विकेट टाकायला हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लक्ष नाही अक्षयचं इथे. क्षेत्ररक्षण चांगलं शकला नाही. कारणे द्या, नोटीस द्यावी लागेल. एवढा चेंडू हवे तर हा जेल होणार का? नित्तांचा प्रयत्न शेवटच्या क्षणी थोडंसं थांबवलंय. यष्टीरक्षकाकडून ही निश्चितच सोय आहे. चांगला फटका आहे मात्र 2 धावा. एक तरी मॅच तुम्ही जिंकलं पाहिजेत राय प्रीमियर लीगमध्ये हे आपण बोलू शकतो वर्षभर. मिस टाइम स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा अगदी 30 सर्कल पार झालाय. अभिनंदन जनकचं. हा जेल सोडलाय आणि मोहित पाटील एका वेगळ्या फ्रेममध्ये खेळत आहेत. इथे फलंदाज बाद होणार आहे. धावची यावेळेला अफलातून फटका. षटकार. वा 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 हर्ष. निश्चितच ही मुलं चांगलं नाव कमावणार आहेत. हा चेंडू लेग ब्रेक बघा आणि इथे फलंदाज आय थिंक धावचीत होतील का? यस होतील. नक्कीच ज्यांचा आज वाढदिवस आहे विनोदजी म्हात्रे तसेच सदानंद पाटील आणि आपल्या राई मुर्दा मोरवा बऱ्याचशा जणांचा वाढदिवस आहे आज. शासकीय वाढदिवस असं म्हणणं हरकत नाही आहे. टॉस होता दिसतो आणि वसंत फार्म हाऊस टॉस जिंकतोय. वसंत फार्म हाऊस वर्सेस फ्रँक 11 असा सामना होणार आहे. नक्कीच नक्कीच काय गोलंदाजी केली अक्षयाने. चोवीस चेंडू आणि 43 धावांचं लक्ष्य आहे. सामन्याला सुरुवात अमित वर्सेस मोहित असा सामना असेल. येणारा पहिला चेंडू अमितचा. हा मात्र भरपूर खराब चेंडू आहे आणि या पिचच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू. नोचा इशारा पंचांमार्फत येतोय आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. टॅनेक्स बॉल टाकणं आणि रबरी बॉल टाकणं थोडा फरक पडतोय. टी बॉल आणि मोहितने बघा कसं खातं खोललं आणि चेंडू गेलेला आहे टॅरेसवरती. बघा काय फटक्यात ताकद टायमिंग होतं आणि याचं मुख्य कारण रोजची प्रॅक्टिस. वा बाबा वा खोललं आणि चेंडू गेलेला आहे. बाबा डीजे मार्फत आपण ऐकतोय
रेवसचा प्रयत्न मात्र हा चेंडू कशा पद्धतीने खेळला. हा चेंडू येतोय डॉट. का षटकार खेळला. टेरेसवरचा चेंडू गेला वालचंद नगरवरती. पुन्हा एकदा मोठा फटका असेल. हा चेंडू नक्कीच जास्त लांब जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा. येतोय हा दमदार बहारदार षटकार. सूर्यक पटकेवेळ सुरू आहे. 43 धावांचा पाठलाग सुरू असताना नक्कीच आज राई प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस असेल. सुंदर ट्रॉफी आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर कोण ठरणार आणि प्रथम आणि द्वितीय पारितोषिक कुठला संघ मालक ओनर आणि कॅप्टन आणि कुठला संघ उचलणार ही ट्रॉफीज. आणि सुंदर आयोजन आहे. आयोजकांनी देखील धन्यवाद. आणि नक्कीच वोटिंग देखील सुरू आहे. तुम्ही पण देखील वोटिंग करा. आणि जय श्रीराम 83% आणि 17 दृष्टी वॉरियर्स. 2 चेंडू 2 षटकार मारलेले आहेत मोहितच्या बॅटमधून. हा देखील फुलटॉस चेंडू होता. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न होता. आणि हा झेल बाद मोहितला परतावा लागेल. पहिले ते गडी बाद होतोय. लगेच कोण धावतो बघा. कृष्णा बलवंत पाटील. सुंदर सुंदर गाणं. मी जेव्हा भेटेल गुन्ह्यात मला अटक करा पुण्यात. हा जबरदस्त गाणं सादर DJ मार्फत केलं जातं. बाबा DJ आणि स्पोर्ट्स फॅमिली यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं प्रेक्षकांचं स्वागत आहे. हा चेंडू अक्षरशः खराब चेंडू आहे. वाईट सेशनला पंचांमार्फत येतोय. आणि नक्कीच कृष्णा पाटील हा देखील फुल फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. यंदाच्या अंगामध्ये जय धाराई मास्टर संघ आणि जय धाराई मास्टर संघाने या हंगामामध्ये जास्तीत जास्त ट्रॉफ्या पटकावलेल्या आहेत. त्यांचा मान त्यांना मिळालेला आहे आगरी कोळी समाज सेवा मंडळाच्या मार्फत. अगदी समोर चेंडू येतो आणि चेंडू येतो दन दन दन. दोघांच्या मधून दोघं खेळाडू धावले देखील नाही बघा. कुमार आहेत आणि यश आहेत. हर्ष आहे माफ करा. कुमार राऊत मात्र चेंडू बघत बघत चाललेले आहेत आणि चेंडू निघून गेलेला सीमारेषा बाहेर 4 रनसाठी. आणि या चौकाराने धावसंख्या झालेली ती 18 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट गोलंदाज रफ्तार कुमार राऊत हँग्या. मात्र ज्या धावा जे बनवलं जनकने बनवलं ना जबरदस्त. 4 ओव्हर एकटा खेळला जनक. 4 ओव्हर खेळून फक्त 7 धावा केल्या जनकने. बघा काय बॅटिंग केली मोहित जनकने. 4 ओव्हर खेळला. काय त्याला प्राईज लावलं होतं मी. 2 चेंडू 2 षटकार 200 रुपये मोहितकडून पूर्ण चायनीज 1 हफ्त्याचं. बघा रफ्तार तेज रफ्तार आणि वाईट सेशनला पहिला असं येतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते. मगाशीच बोललो संगीत 30 चेंडू टाकणार आणि टेनिस चेंडू टाकताना थोडा फरक पडतोय. प्रणय किशोर पाटील एक चांगले कलाकार आहेत. चांगले ॲक्टर्स आहेत. नाट्य कलाकार आहेत. बघा चेंडू नाचतो इकडे तिकडे. एकच धाव घेतली जाईल आणि आगमन होतं चेतन जगन्नाथ पाटील यांचं. नक्कीच काल जे पुरस्कार झाले नाट्य कलाकारांचं त्यांचं देखील सर्वांचं अभिनंदन. हा चेंडू सुरेख अप्रतिम चेंडू होता. संगीत लिहून ठेवले
आईला तर द्या. नक्कीच जबरदस्त एसटीच्या मागे एसटी रक्षक आहेत. ब्रँक आणि वसंत पाव. नक्कीच आज ज्या ज्या वाढदिवस आहे ज्या ज्या व्यक्तींचा त्या सर्वांना शासकीय वाढदिवसानिमित्ताने सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओव्हर थ्रो होतो आहे 2 धावातील आणि एकूणच धावा आलेल्या त्या 4. चौकार येतोय आणि आपले सर्वांचे चांगले व्यक्तिमत्व रायगावातील एक मीरा भाईंदर महापालिका कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव येतं शशिकांत गोवर्धन म्हात्रे. त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांमार्फत आजी माझी जैन फंडच्या वतीने सर्वांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विनोदजी म्हात्रे, सदानंद पाटील, सुधाकर पाटील, धनेश्वर पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. लेदर पाटील, विजय पाटील, आज बऱ्याच जणांचा वाढदिवस आहे. शशिकांत गोवर्धन म्हात्रे त्यांचा देखील वाढदिवस आपण साजरा करणार आहे थोड्या वेळानेच आणि संध्याकाळी फार्म हाऊसवरती पार्टी आहे. बघा सुपर चांगली गोलंदाजी सुरू आहे. मात्र काय 2 ते 3 चेंडू खराब टाकले. चांगली गोलंदाजी करतो कुमार राऊत. त्यांच्या हातामध्ये टेनिस चेंडू दिला ना. धाव संख्या झालेली ती 25 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आलेल्या 43. बघा बॅटचा इथे लागतो इथेपर्यंत आवाज येतोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय. प्रणय पाटील बाद झालेले आहेत. संघासाठी किती धावा त्याने केल्या? फक्त 1च धाव. बघा 1 धावाचं महत्त्व किती असतं तर 1 चेंडूत 1 धावांची गरज असतं ना. ती धाव होत नाही त्या धाव्याला महत्त्व असतं. मात्र ती धाव प्रणयने केलेली आहे हे महत्त्वाचं. बघा ही जोडी कालपासून गाडी फिरते. दीपक झा आणि गणेश दोघांचं काय चाललंय समजत नाही. बॉल शोधी ते कैसा दिला मला. आणि दीपक कालपासून विचार करतोय मला 9 चेंडू घोषित केला. आणि नक्कीच धावसंख्या 25 झालेल्या आहेत. 43 धावांचा पाठलाग सुरू असताना मोहितच्या बॅटमधून 2 षटकार, कृष्णा पाटील यांच्या बॅटमधून 2 चौकार. कृष्णा पाटील फुलटा चेंडू. हा चेंडू येतो शिवसेना शाखा राही समोर अगदी सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 6 धावा. बघा काय गाणं लावलं काय गाणं समजलंच नाही. वाईटचा इशारा. मात्र बाबांना विनंती करतो जावई रुसले जरा गाणं लावा जरा मला थोडं ऐकायचं आहे. जावई रुसलं का गाडी बिडी भेटतंय पेट्रोलला पैसे. नक्कीच कृष्णाच्या बॅटमधून आलेला दमदार बहारदार षटकार. धावसंख्या झाले त्या 32. हा चेंडू डॉट असेल. मात्र बघा जबरदस्त काय फिल्डिंग जनक यांच्या मार्फत. जनकनी फिल्डिंग लावली स्लिप लावली. नक्कीच नेक्स्ट बॉलर कोण असेल? विकास पाटील मला असं वाटते. नक्कीच बॅटला चेंडू स्पर्श करतो. चेंडू खाली राहतोय. मात्र या चेंडूवर कुठल्याही प्रकारचे धाव नाही. मुन्ना येतो वसंत फार्म हाऊसचा मालक मुन्ना पाटील. मात्र दुसऱ्या संघामध्ये खेळतोय. नक्कीच दोन्ही भाऊ अलग अलग संघामध्ये खेळतात. मात्र वसंत फार्म हाऊसमध्ये का खेळत नाही? पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम चेंडू निघून जातो. डॉट चेंडू येतोय. काय बघा चेंडू टाकतोय डॉट येतोय. चेंडू टाकतोय डॉट येतोय. काय चाललंय? मात्र ज्या फटक्यांची गरज होती ते फटके आलेले आहेत. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. चांगला फटका येतोय. या फटक्यावर आलेल्या त्या 2 धावा. चेंडू तर डी झोनमध्ये. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. 9 धावा 7 चेंडू. काय घडतं काय बिघडतं येणाऱ्या सामन्यामध्ये? पुढील सामना फ्रँक 11 वर्सेस वसंत फार्म हाऊस. चेंडू जातो दन सीमारेषे बाहेर आलेल्या त्या लेग बायच्या रूपाने. हा 4 धावा. येतोय चौकार.
आणि या चौकार नावसंख्या झालेली ती 38 38 धावा आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावांची गरज आहे 5. नेक्स्ट गोलंदाज कोण असेल? जनक अरे हा टाकतो गोलंदाजी. ये विकास पुढे विकास. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 5. आपण बघतोय राई प्रीमियर लीग सीझन 4 वर्षाचं 4थं वर्ष सुरू आहे. सातत्याने स्पर्धेचं आयोजन सुरेख ऋतूने सुरू आहे. चेंडू येतो आमच्या भेटीला कॉमेंट्री बॉक्सच्या आतमध्ये आणि हा येतोय दमदार बहारदार सामन्यात संपतोय. विनोदजी मात्र यांचं पुन्हा एकदा आगमन होतोय.